देशातील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला उद्या सुरुवात होणार असून हिंगोलीची निवडणूक उद्या पार पडणार आहे। हिंगोलीमध्ये 2006 मतदान केंद्र असून 18,17,734 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। उद्या दुसऱ्या टप्प्यातील 8 मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। उद्या सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्यासाठी आता निवडणूक आयोग जे आहे ते सज्ज झाले आहेत। सध्या हिंगोली लोकसभा क्षेत्रामध्ये बघू शकता की हिंगोली लोकसभा क्षेत्रामध्ये उद्या मतदान असल्याने या ठिकाणी जवळपास बघू शकता की 500च्या वर वाहनांद्वारे जे आहे ते कर्मचारी मतदान केंद्रावरती पोहोचत जाणार आहेत। मतदान केंद्र असो, मतदार साहित्य असो, मतदान पेट्या असो, हे सर्व साहित्य घेऊन जवळपास 8,000च्या वर जे आहे ते कर्मचारी मतदान केंद्रावरती आज पोहोचणार आहेत। बघू शकता की संपूर्ण याच जवळपास 500च्या वर या ठिकाणी वाहने आहेत। यामध्ये बसेस असो, खासगी वाहने असो आणि खासगी वाहनांद्वारे जे आहे ते कर्मचारी आता मतदान केंद्रावरती पोहोचणार आहेत। त्या जिल्ह्यामध्ये एकूण संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये जवळपास 18,17,000 मतदार आहेत आणि उद्या हे मतदार जे आहेत ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत। नेमकं आता जिल्हाधिकाऱ्यांच्या देखील आवाहन केलं की उद्या सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा आणि लोकशाही न्यूज देखील सर्वांना आवाहन करते की आपण उद्या मतदानाचा हक्क बजावा। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।